दिसते का चमरी चमरी बारकी. चला तुम्हाला आज मी येरमाळ्यात सगळं दृश्य दावतो. किती भरली जत्रा काय भरली ते सगळं दावतो तुम्हाला आज. चला ब्लॉग आपला कंटिन्यू करा आणि आवडलाच तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट पण करा. वाघ माझा का नाही बाळा. मी तू चुकली का काय घ्यायचं मी तुला दोन महिन्याची टोपी घ्यायची. तुला कसं घ्यायची टोपी मांजराची घ्यायची टोपी. बघा मित्रांनो बघूला मांजराची टोपी घ्यायची मांजराची आणि वेदुळाला त्या वेणीची टोपी घ्यायची. आज वेगवेगळ्या तुम्हाला टोपी पण दावतो बघा आता कारीची आम्ही जवळजवळ आलो. जरा स्लो चालला कारण का लेकरं आहे सोबत त्याच्यामुळे सावकाश गाडी घ्यावी लागते. आता आलो कारीच्या जवळजवळ आलो तरी तास लागतो जायला आम्हाला. तास सावकाश जावं लागतं ना लेकरं असते सोबत. पांगरी आणि तुम्हाला म्हणलं होतं पांगरीतला रेल्वेचा पूल धावणार तुम्हाला बघा. एक म्हणजे मालगाडी पण एक थांबलेली आहे तुम्हाला ती पण बघायला मिळेल. आम्हाला धावता बघा दिसत ती का बघा सांगा मालगाडी. आणि माझ्या हिशोबानं ही गाडी लई दिवस झाली इथंच उभी आहे. काहीतरी तिचा प्रॉब्लेम असेल किंवा काय तर दिसते का तुम्हाला बघा. बघा इथं मालगाडी आहे तिथे तुम्हाला दिसतं पुढं आता. खूप लांबपर्यंत आहे पण बंद आहे खूप दिवसापासून ती एकाच ठिकाणी उभं आहे. एकच मिनिट आता वळण घेतोय तुम्हाला दिसून जाईल ते. हे बघा हे आपलं पांगरीचं रेल्वे स्टेशन. हे बघा दिसलं का पांगरीचं रेल्वे स्टेशन आहे. गाडी उभा आहे बघा गाडी उभा. आपण आता पुलाखाली जातो इथं पांगरीचं रेल्वे स्टेशन आहे. तर माझ्या भावांनो आता आपले पेट्रोल पंप दिसलेला आहे पांगरीच्या जवळ. पांगरीचं पेट्रोल पंप मध्ये बघू इथं पेट्रोल टाकायचं आपल्या थोडंसं आहे भरपूर आपल्या पण गाडीत अजून. पण असावं लेकराची सोबत कुठं अचानक बंद पडली तर उगाच नको म्हणून द्यायचं आपलं टाकून इथंच 200 रुपयाचं. बघू आहे का अगोदर पेट्रोल. नीट बस पिलवा.
नवसाचं दोरं वगैरे बांधलेले असतात ना, येरमाळ्याच्या जवळ आला. माईसारखं म्हणाली कधी येणार आहे, कधी येणार आहे. एकदाच आलं बघा. हे शंभर भारी बघायला पण छान वाटतंय. बघा मित्रांनो, आता झोप झाली. आता येरमाळ्यात बघा कशी गर्दी आहे.